नमस्कार, मी कृषी मित्र कुणाल. आज आपण हळदीच्या प्लॉट विजिटसाठी आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा हळदीचा प्लॉट आहे. हा 40-45 दिवस झालेले आहेत या प्लॉटला. तर त्यामध्ये घेवडा हे आंतरपीक घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं वाढ झालेली आहे हळदीच्या. तर हळदीच्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वाढीच्या एक मोठी समस्या जाणवते की शेतकऱ्यांना पाने पिवळी पडलेली दिसतात. तिथं रोग वगैरे आल्यासारखा वाटतो रोग शेतकऱ्यांना. तर तो रोग किंवा बाकीचा काही किडीमुळे झालेलं वगैरे असं काय नसतं. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता या प्लॉटवर आता बऱ्यापैकी थोड्या ठिकाणी पिवळसरपणा पानामध्ये आहे. तर इथं जे आहे तो पिवळसरपणा हा पानामध्ये जो आलेला आहे या ठिकाणी पण बघू शकता. तर तो मायक्रोन्युट्रिएंट मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये फेरस व झिंक जे दोन मायक्रोन्युट्रिएंट आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांची हळदीच्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला समस्या दिसून येते. तर ती समस्या भरून काढण्यासाठी आपण फेरस 250 ग्रॅम व झिंक 250 ग्रॅम 1 एकरासाठी आपण फवारणीमधून वापरू शकतो. त्याच पद्धतीने आता या प्लॉटला आपण दुसरी फवारणी करणार आहे. त्यामध्ये आपण 250 ग्रॅम साप 1 एकरासाठी, त्याच्यासोबत प्रोपेक सुपर 250 मिली 1 एकरसाठी व मिक्स मायक्रोन्युट्रिएंट 250 ग्रॅम, त्याचबरोबर अर्धा लिटर टॉनिक मध्ये सीवीड असो किंवा अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड जो आहे ते आपण यूज करणार आहे व यामध्ये आपण स्प्रे घेणार आहे. तुम्ही बघू शकता प्लॉट सर्वत्र कसा एकदम थोडासा कुठे जर ठिपके करपा आपल्याला दिसत आहे, त्यामुळे आपण ही फवारणी घेणार आहे. जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.